हां मी काय म्हणतो बोला की भाऊ एक काम होतं तुमचं हां बोला की त्या दिवशी तुम्ही म्हटल्या देते म्हणून आता कोण नाही तर देते बया आवडे गरज आहे. तरी भाऊजी येतो काय वय नाही तुम्ही अख्ख्या गावाला देताय आणि मला नाही म्हणताय वय अख्ख्या गावाला कुठं हो भाऊजी त्या मनाला दिलतं एकदा त्याला दिलं वय तुम्ही हा ना किती एकदा भांडवल आहे दिलं माहिती आहे ना एकदा दिलं व आणि त्याच्यानंतर ते फिरकला सुद्धा नाही बघा. कसा फिरकल आता हा त्याचं भागले आमचं काय तेव्हा पैसे अहो 8 दिवस झालं तर असले द्या की आता लई गरज आहे मला अहो भाऊजी मी काय तुम्हाला नाही म्हणले काय द्यायला पण हिथं कुठं या की निवांत घरला घरी आल्यावर देते तुम्हाला ते घरी तुमचं सासू आहे सासरा आहे त्यांचं काय देते मी गपचूप तुम्हाला तुम्ही या आपलं निवांत या चांगलं जेवायला करते देते वहिनी, आता दिलं असतं तर जरा बरं झालं असतं नाही हो अडचण तुमची मी समजू शकते पण आता काय मला बरं वाटतं ना तुम्ही घरी या घरी आले की देते मी तुम्हाला वहिनी खरंच अडचण तुम्ही समजूनच घेत नाही माझी वहिनी अहो तुमची नाही अडचण समजून घेत तर कुणाची घेते तुमचीच अडचण समजून मग द्या की घेते पण इथं. तुम्ही वेगळे वाईच घ्या की मला समजून आता घेतोय समजून म्हणून तर 8 दिवस गेला असं वहिनी आता 8 दिवस गेले आणि 8 तासानं काय फरक पडणार आहे वहिनी अहो खरंच लई नड आहे हो तुम्हाला आता तुमची नड हाय मला माहित आहे भाऊजी पण माझी बी काय नड हसल का नाही वहिनी आता काय तुम्ही राव समजूनच घ्यायला अहो समजून घ्यायचं नाही हो पण मी म्हणते आपल्या घरीच्या आणि माझी बायको असं म्हणतोय वहिनी तुम्ही लईच नाराज केलं राव अहो भाऊजी असंच म्हणते हो या आपल्या घरीच्या घरी आलं की देते की म्हणजे तुमच्याकडे नाही अपेक्षा नव्हती का अहो भाऊजी या की घरी घरला आलं की देते बरं ठीक आहे येऊ का मग येतो आता काय होय हो भाऊजी नाराज झालात का नाराज म्हणल्यावर आता काय नाहीच म्हणल्यावर काय अहो माझ्या हातात असतं ना तर मी केलं असतं काहीतरी ऐका की मी तुम्हाला वाटल्यास मदत करू लागतो अहो, म्हणजे अहो, नाही, नाही, अहो, अहो, नको, तसं नाही. अहो, राहू दे की, अहो, अहो. म्हणजे कसं आहे अहो, पटापटा काम होईल मग आपण लवकर घरी जाऊ ना मग नाही तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे पण राहू द्या उगाच कशाला तुम्हाला तर आणि नको असं- बरं नाही वाटत बाय मला नाही ते बरं वाटत आता काय बरं नाही वाटत तर नवरा तिकडे बोंबलत फिरतोय गावभर आणि तुम्ही इथं एकटे राहण्यात काम करताय मदत होईल की मग म्हणजे कसं पटापटा काम होईल ना नाही काम होईल हो भाऊजी पटापटा पण ते बरं वाटतं का बरं भाऊजींकडनं असं काम करून त्याला घ्यायचं काय होतंय तेव्हा आता मी वहिनीला मागतोय ते लय बरं वाटतंय तेव्हा आता ते वाट नका बरं पण आता भाऊजी वहिनीला नाही मागणार तर कोणाला मागणार हा मग म्हणूनच म्हटलं मग तुम्ही भाऊजीला नाही सांगितलं काम तर मग कुणाला सांगणार ना असं हा ते पण हाय बाई ते पण हाय नाही, म्हणजे असं बोलवायचं त्याला काय होत नाही आणि आपल्याला काय लाजायचं काय त्याला काय नाही हा बरं चालतंय आता काय करत जाईल काय लय वाटली गरज तर बोलत जाईल तुम्हालाच बोलवत जाईल हा चालतंय की मी काय मेलोय काय तुझं नावला एवढा मोठा कंपीला असू ना काय झालं तुम्हाला काय देते काय सटवे देते म्हणजे? अहो आम्ही काय बोलतोय ए. ऐकून तर घ्या अरे काय मागत अरे तुला भडकायला काय झालं हा? एवढं? अरे आमचा काय विषय मागत चाललाय, होतं? बोलतोय वहिनी. पुन्हा कोणाला देती अहो काय पण काय बोलताय उसात कशाला आले मी गाईला गावात घ्यायला आले होते उगाच काय पण बोलू नका याच्यासाठी ती काय असलं धंदा करायला ए अरे काही कसं ए. बोलतोय तू काय आरोप करतो वहिनीवर धंदे करायला आणि हे काय बोलणं मग? झालं बायकोला असं बोलतोय. असल्याची वय बायको काय असली काय नसती तर बोलताय अहो, नवरा काय असा तर लाज बोंबलत वाटू फिरतोय दे. गावात. लाज वाटू दे गुलू गुलू बोलायला नावला नाही वय या टकले बोला आली ए. कळत नाही का तुला अरे ऐक की- ए ए, अरे ऐक ना, चल. कशाला चिडतोय एवढा? सांगतोय तुला नीटला. कळतंय का काय चाललंय काय नाही दिन तर? 2-3 काय 2-3 दिन तुला आता डोक्याच्या बाहेर केस गेली माझ्या काय केलंय मी एवढं ऊसात येऊन एवढं काय काय केलंय मी हा? गाईला गावात घ्यायला आलते का नाही मी बघ दिन 2-3 अरे ऐक ना जरा ए, अरे चल. अरे ऐक करून घे आमचा विषय काय चालू आहे, तुझं काय चाललंय रे मध्ये नाक फुलीन तुझं आणि फोड बरं नाक लय बोलायला आईला एवढ्या सोन्यासारख्या बायको ए. अरे बस करा तुम्ही कशाचा विषय कुठे तुम्ही काय वाढवताय बघतो? तुम्ही वहिनी वहिनी मी आहे तू ए. आओ चल. आओ चल, निघ. आओ, काय करताय असं अरे इकडे ये, काय इकडे आओ चल आओ सोडा की इकडे आओ सोडा की सोडायची काय सोडायची इकडे. इथं आमचं काय चाललंय मी आले कशाला हा, चल हो इकडं. तू पहिले दिसलेलं इथं तुझा हात पाय तोडून नाही हातात दिलं आणि तिथून बोल आणि मी नाही तोडणार होय तुझा हात पाय ए लय बोलू नको सांगतो काय लय बोलू नको ए नको लय बोलू चोल चिठ्ठी दे गप कशाची सोड चिठ्ठी देऊ एवढा हुंडा दिला एवढा गाडी बंगला दिला अजिबात सोड चिठ्ठी देत हो, नसते वहिनी तुमचं चालू द्या बाबा हे काय काय तर नाही मी निघतो बघा की ए बाडे तू कुठं चाललेला ए बाडे ए नीट बोल आमचं काय झालं? आव आव काय कुठं आव, चाललाय? हा? आव आव काय विषय ए, कुठला कुठे ए, चल निघ. ए तू पण निघ चल हा? आम्ही चल कशाचं सांग, बोलतोय चल नाही, नाही, सांग. सांग ना. तुला एवढं ए, राग कशाचा आलाय, तू सांग ना. कशाला आला उसत आपण मग? एवढं राग कशाला- गेला. काय उभा, म्हणजे? बुक्कीत आणि टिंगून एवढं आणि. मी पण फोडीन बुक्कीत चल आण. आलं ना
हा आणि नीट इथं आमचा बोल. पैशाचा विषय चाललाय तुझं काय मध्ये काय चाललंय प्यायचं कळतो मग विचार वहिनी मी कशाला आलो होतो पैसे मागायला आले होते ते इथं तुम्हाला काय माहित नाही काय नाही गुलू उगाच गुलू कशाला बोलतोय लावलं तुझ्या का? बाला गे बस अरे गुलू गुलू मग काय रागाने पैसे मागतात होय तेव्हा? हा? मग कशाला पैसे म्हणतोय? कसं हाताने मागतात? वहिनी दे वहिनी असं दे. असं बोलले बोलले का का ते? वहिनी द्यायला? असं बोलले का मग काय वहिनी म्हणत द्या ना, होती? असं बोलत मग? होते का ते काय म्हणत होतं वहिनी द्या ना असं बोलले का ते ए ऐकलंय का तुम्ही बघ काय दिन गाण हे पट्ट्या डोक्याची बाहेरची केस आहे वहिनी ह्याला काय निघ कळत चल, नाही. निघ. हा चल जातो मी. ए लय आवाज वाढला चल निघ राहू द्या उगाच ओरडू नका काय माहित नाही ना तर गप्पा सावं बरोबर वहिनी निघतो मी जा चल भाडे चल निघायचं बघ चल. संध्याकाळी येऊ का पहिली बोलत तिने केले बघ दिन 2-3 अहो तुम्हाला माहितीये का विषय काय झाला होता काय विषय झालता अहो त्यांना पैशाची लय नड होती म्हणून आले होते ते नेले आणि आले होते असं काय ठरवून नव्हते आले मी इथं काम करताना दिसलेच म्हणून ते आले होते इथं तो काय म्हणतोय घरी येतो मी कधी येऊ असं अहो तसं. मीच बोलवलं मीच म्हणलं घरी या आता सगळे घरी असणार इथं एकटेच कुठं तुलाच लय मजा येते ना बरं सूरज कशाची मजा येते ऐक की जरा हं. राग थांबव अरे मी कशासाठी आलो होतो हं. मला लई पैशाची नड होती मग निघ ना म्हणून आता. आलो होतो. नाही मी चाललोच होतो मग मधी मधी येत जाऊ अरे नको नावला बायकोच्या राग शांत कर की जरा सूरज लाग नाही सांगतो माझा वहिनी, आता तुम्ही सांगा ना आपलं कसं काय बोलायला चाललंय. लागलं तर बघा की चुलत तवान तापला आलं तापला अरे मग भले भल्याची वाटणी लावतो त्यालाच तुझी गार काय करा- चीज अरे आहे त्यालाच तुझी गार लायकी करायला तरी आहे का माझ्या समोर अरे नाही माझी लायची लायकी पण त्याला सूरजचा वरलाच गार करायला आलोय गाल नको कलू कान पट्ट खाचीन खाऊन अरे ऐक की सूरज तू ऐक जरा काय वहिनी सांगा ना त्याला काय सांगू आता कसलं डोक्यात घाण गेला लय करायला डोक्यात गेला अरे मला खरंच लय पैसे फटक्यात गेला मग अरे ऐक की मला पैसे नड होती म्हणून मी पैसे मागत होतो वहिनी हिला तर दाखवतोच गले गेल्यावर अहो त्यांचं दोन गोष्टी ऐकून घ्यावं काय सांगते त्या त्याच्यासाठी ऊसात यायला येते का अहो गायला गवत घ्यायला आलते बघ त्याच्यासाठी ऊसात येते का म्हणजे त्या छग्याला बोलवून घेते ऊसात आणि गुल गुल बोलते ना तू गुलू भावच बोलत फक्त. होते का हो? गुलू बोलत मग होते काय अहो, बोलत लाज होते? वाटू दे की कसले आरोप करताय स्वतःच्या बायकोवर ए मी नाही कुणाच्या ह्याच्यावर काय नीट बोलत जा वहिनी चल निघ हा जा जातो तू. जातो जा जातो. नावाला जा बायकोच्या तुम्ही. मध्ये बोलला तू दिसच फक्त भाऊजी ही काय समजून घेणार नाही जा का? चल. जावा माझं मी बघते आता. बरं ठीक आहे आता मग जा तू येतो डोक्याची भाऊजी. मंडई करतोय नीट मग जावा भाऊजी बघ काय सारखं शाग्याचं नाव घेते नीट जावं भाऊजी चल निघ 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 चल निघ निघ जा गावाच फक्त छागान तू मग तुमची चटणी नाही ना केली नावाचा सूलच चव्हाण नाही ए तिकडे कुठे चालली बापाचं गेलंय का तुझ्या हा अजून तिकडून गेल्या म्हणतात त्याच्या मागे चालली का म्हणून कळत नाही का तुला किती वर सांगू ग अहो तुम्हाला माहिती तरी का विषय काय होता उगाच विषय लांबवलाय तुम्ही काय होता विषय काय होता म्हणजे अहो खरंच त्यांना पैशाची नड होती ती पैसे मागत होती मला लय तापून दिल तर डोकं पैशाचा होता तर मग कधी सांगायची एवढ्या वेळ काय ईडी म्हणून बडबडत होते का काय सांगत होते एवढ्या वेळ ऐकून घ्यायची मनस्थिती होती काय तुमची मग कणकण सांगत जा डोकं फिरतं माणसांचं कणकणच सांगत होते हो खरंच तर तुम्ही समजून घेता का जरा तरी कसं बायकोला बोलत होता मगाशी भाऊजींसमोर कसं वाटतं ते आणि किती बोललात मला किती वाईट वाटतंय मला जाऊ दे वाईट नको वाटून घेऊ ते आपलं गावात काढलंय ना ते घेऊन जाऊ चल चल दोघं जण घेऊन जाऊ चल चला असं कसं